कृष्णा नदी पाक हिरवीगार झाली, पाक केमिकल युक्त झाली, त्याचं मूळ कुठं आहे हे शोधत शोधत आम्ही कराडवरनं सातारपर्यंत आले. आता आम्ही सातारमध्ये तासगाव या गावात आहे, त्या डॅम वरनं बघतोय पाक पाणी हिरवगार आहे पाक. आता आम्ही कराडवरनं सातारला जात असताना प्रत्येक गावात गेलो आणि प्रत्येक गावातलं पाणी बघितलं. कोपर्ड्यात गेलो, शिरवड्यात गेलो, पुढे तारगावात गेलो, धामनेर मध्ये पण गेलो, जे काटापूर मध्ये गेलो, त्यानंतर पुढे गेलो सातारमध्ये. आता मी पोहोचलोय साताऱ्यातील संगम माऊली या ठिकाणी. इथं बघा, ही पाहू शकता वेण्णा नदी. वेण्णा नदीतनं स्वच्छ पाणी येते, पण ही कृष्णा नदी आहे ना, कृष्णा नदीतनं एकदम हिरवगार आणि केमिकल युक्त पाणी येते. मित्रांनो, या गोष्टीकडे सर्वांनी खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण हा प्रश्न फक्त कराडपुरता मर्यादित नसून पूर्ण सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात 8 आमदार आणि 2 खासदार आहेत. या सर्वांना मी विनंती करतो की या गोष्टीकडे सर्वांनी गांभीर्याने बघावं आणि योग्य ती कारवाई करून आपली कृष्णा माय म्हणजेच आपली कृष्णा नदी स्वच्छ करावी. आणि पूर्ण सातारकरांना एक विनंती करतो, नदीला आपण माय म्हणतोय तर आपली माय आपणच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.